नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि सकाळच्या वाजले 6। माझी आंघोळ झाली, देवपूजा झाली। आज जरा लवकर उठले होते। रात्रीची भांडी पण घासून घेतली ती आता, आणि आता स्वयंपाकाला लागायचे। शनिवार आहे आज। मामांना शाबू करायचा पहिल्यांदा, आणि मग बाकीचा स्वयंपाक करून घेते। तर इथं स्वयंपाकाला लागले। आता शेंगदाणे भाजून घेते। शाबू भिजला का बघूया आपण। शाबू चांगला भिजलाय। आज शनिवार आहे मामाचा। शाबू करून घेते आधी, आणि मग बाकी सगळं करते। तर इथं शाबू तयार झालाय आपला, आणि आपल्याला करायची आता घोसावळीची भाजी। घोसावळं आणि मटकीची डाळ टाकून सरभरीत करायचे। रानातले ताजे ताजे घोसावळे आहेत, चिरून घेते आता। इथं भाजीला फोडणी दिली। आता भाजी शिजोपर्यंत पीठ मळून घेते। भाजी झाली, आणि इथं शिमला मिरची चांगली भरून घेतली। आता त्याची सुकी भाजी करायची आहे आपल्याला। तर फोडणी दिली, आता टाकून घेते त्याच्यात। मस्तपैकी शिमला मिरची करून घेऊ आता। जेवण केली, आणि इथं भांडी घासून झाली ती। आज बाल्याला सुट्टी आहे, बाल्या घरी असतो आज। काय फरशी पुसून घेतो काय? हा, काय आवाज आहे? मुंग्या होय। घासून झाले आता, आणि इकडं कपडे धुवून घ्यायला लागले। आज कपडे धुवून झाले, आता माझी वाळत घालून घेते। तर गुरं काय आज माळावर नेली नाही ती। इथलंच गिनीगोल काढायला चालू केलं ह्यांनी। इथं गिनीगोल काढते ते। गिनीगोल भरपूर वाढले, त्याच्यामुळं गुरं काय नेली नाही ती माळावर। आणि आता आपल्याला जायचंय खाली, ड्रिपा हातरायचे त्या ऊसाला। अर्ध्या ऊसाला ड्रिपा राहिल्या त्या हातरायच्या, त्या हातरायचे ते, म्हणून वैरण काढून टाकायला लागले ते आज ह्यांनी गुरांना घालून झाली। आणि इकडं आत्याने आज गुरं पाणी लावले ती। वर्षाला जरा बरं वाटत नाही, त्याच्यामुळं आज सगळी कामं करावं लागली ती। टाकले आता वैरण पाणी धावून। कपडे पण आपले वाळत घालून झाले ती। खाली आली मी तालीत, आणि इकडं ड्रिप हातरायची आता ड्रिप हातरून घ्यायची। काय म्हणलं? कसलं होय? उद्याच्याला झालं मग खर्च झाला। तर उद्या आम्ही देवाला जाणार आहे, कुलदैवताला चळेला लवकरच। काय र कसं आणलं र? कसं तरी चांगला उगून आलाय का? होय। हा, आपण कांडी ठेवली की उगत आहे त्याला डोळा असल्यावर। हा, डोरे काय? हा, तू त्यात का बसलाय? ड्रिपा हातरून झालेच आहे, आणि दुपारची 1:30 वाजली। आणि आता आपल्याला इकडचं गवत काढायचं आहे। इथलं सरीमध्ये भरपूर गवत आलं असलं, काढत वडत काढाय पण चालू होतं। आता सरसकट काढून घेतो। भरपूर गवत आहे ह्या 2 सऱ्यामध्ये, काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता ट्रिपा हातरून झाल्या,
आणि गवत काढायला सुरुवात केली आता आम्ही. इकडं गवत काढलेले ढिगारे ठेवलेत त्यावेळेला. इथं दाट होतं त्यामुळं शेजारी ढिगारे पडलेत. आणि ह्याने तिकडल्या कडाचं काढतात आहे, आदलं मधलं कुठं कुठं भरपूर आहे तरी पण. आणि इकडं आत्याचं चालू आहे काढायला. तीन वाजता चाललेले आणि गवत काढायचं बस केल्यात आम्ही. आता गोळा करून घरी जाणार आहे घेऊन. भरपूर गवत पडले. आता वरच्या कडेला वाटोला गवत काढायचं आहे. ट्रॅक्टर काय उसत येत नाही त्यामुळं घेऊन जाते बेंडकी बांधून. आता तिकडे आणू का डाव्या. इथं खाली मुरगासारखं करायला मशीन आणली होती. त्या मशीनमध्ये जाता आपण वैरण घेऊन जाणार आहे. जाताना भरपूर वैरण काढली. आता टाकून घेते मी. इथं आता गोळा करून बांधून देते ते मला आणि मी नेऊन ट्रॅक्टरमध्ये टाकते. चला बांधले आता घेऊन येते. टाकली वैरण. आता गुरांना पण वैरण टाकून झाली. आता चला जेवण करायला घेऊ आता दुपारचं. संध्याकाळचं 7 वाजले ते आणि इकडं मी लागले स्वयंपाकाला. आता इकडं पीठ मळून घेतलं होतं आणि चपात्या करायला चालू आहे माझ्या. इकडं भाजी नंतर करणार आहे. इथं टाकलाय मसाले भात शिजायला. भात शिजतोपर्यंत चपात्या पण होते त्या आपल्या. स्वयंपाक करते. मामाचा शनिवार आहे, सोडायचं आहे लवकर. आणि इकडं आत्या मगाशी आणलेली वैरण खाली करून घ्यायला लागले. ते ट्रॅक्टर तिकडं लावायचं आहे. दारातच उभा केला वैरणीसाठी आणि वैरण खाली करून तिकडे साईडला लावायचं आहे. इकडे माझ्या तोपर्यंत चपात्या होते ते